उन्हाळ्याचे दिवस असल्याने भल्या पहाटे राजांनी छावणी उठवली. समर्थांची भेट होऊन 2 दिवस झाले होते, पण राजांच्या नजरेसमोर समर्थांची मूर्ती होती. त्यांचे शब्द कानात घुमत होते. वाढत्या उन्हाबरोबर उकाडा वाढत होता. उन्हाची पर्वा न करता राजे प्रतापरावांच्यासह दौड करीत होते. मागे पुढे स्वार दौडत होते. मध्यान्हीच्या सुमाराला राजे एका आम्रवृक्षाखाली थांबले. घोडदळाला इशारत दिली. नदीचे पात्र क्षीण बनले होते. सारे घोडदळ नदीकाठावर पसरले. न्याहाऱ्या सोडल्या गेल्या. प्रतापराव राजांच्याकडे पाहत होते. आजूबाजूला त्यांचे लक्ष फिरत होते. राजांनी विचारले, प्रतापराव, काय पाहता? वर फणसवड्याची पानं दिसतात. एवढ्यात घेऊन येतो. पत्रावळी लावता येतील. राजे हसले. म्हणाले, प्रतापराव, मराठमोळी माणसं आपण. अनेकदा उभ्या छावणीत हातावर भाकर घेऊन खायचा सराव झालाय आम्हाला. आमची भाकर हातावर द्या. प्रतापरावांच्या शिलेदाराने न्याहारीचे फडके सोडले. हिरव्या मिरच्यांचा खरडा, पांढरे कांदे आणि भाकरी हा बेत पाहून राजे खुश झाले. राजांनी कांदा सोलून बुक्कीने दगडावर फोडला. खरडा घातलेली भाकरी हातावर घेतली. राजांच्या आग्रहाने प्रतापरावांनी ही भाकरी घेतली. साऱ्यांच्या न्याहाऱ्या संपल्यावर ते नदीच्या पात्रात उतरले. पाणी प्याले. थोडी विश्रांती घेऊन राजे घोड्यावर स्वार व्हायच्या बेतात असता प्रतापराव म्हणाले, महाराज, इथून थोड्या अंतरावर डोंगराच्या त्रिकोणात कोरजाई गाव आहे. राजांना त्यांच्या बोलण्याचा रोख समजला नाही. प्रतापरावांनी म्हटले, रामजी पांगेराचं तेच गाव. इथल्या रामजी पांगेरा काणेरा गडावर नेमलात? तेवढ्या लांब जायला तसा विश्वासू माणूस नजरेत येत नव्हता. त्याच मुलुखातली माणसं किल्लेदार म्हणून नेमू नयेत अशी आज्ञा असल्यामुळं पांगेऱ्याला तिकडे टाकलं. प्रतापराव, जाता जाता आपण वाडीवर थोडा वेळ थांबून जाऊ. डोंगराच्या कुशीत वसलेली कोरजाई अगदी नजीक गेल्याखेरीज राजांच्या नजरेत आली नाही. 5-25 झोपड्यांची, 10-5 बसक्या घरांची ती वस्ती. डोंगर उतरणीला असलेल्या शिवाराच्या वर कोरजाई वसली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून गाव भयभीत होऊन गेले होते. राजांचे स्वार गावात पोहोचले होते. राजे प्रतापरावांच्या बरोबर सावकाश चालत होते. प्रत्येक घराचे दार बायकापोरांनी, बाप्यांनी सजले होते. गाव राजांचा न्याहाळीत होते. गाव राजांना न्याहाळीत होते. पाया पडायचेही कोणाला सुचत नव्हते. सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते. पुढे जाणारे प्रतापराव गुजर पायउतार झाले. रामजी पांगेराचे वडील मारुती पांगेरा एक वयस्क माणूस. जेव्हा स्वारांनी त्यांना राजे येत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांची भान हरपले. आपल्या घराचा कट्टा त्याने खराट्याने झटकन साफ केला. त्यावर घोंगडी अंथरली. म्हाताऱ्याची नुसती धावपळ उडाली होती. आपल्या दुसऱ्या मुलाला, रुपाजीला, त्याने बोलावणे पाठवले. तोच राजे घरासमोर आल्याची वर्दी आली. खराटा कोपऱ्यात फेकून मारुती मुंडासे सावरीत पुढे धावला. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. मारुतीच्या घरासमोर महाराज पायउतार झाले. राजांची नजर मारुतीवर खिळली. म्हातारा ताठ उभा होता. डोळे राजांच्यावर स्थिर झाले होते. राजांनी पाऊल उचलले आणि तो म्हातारा धावला. त्याने एकदम राजांचे पाय धरले. राजे मारुती पांगेऱ्याला उठवीत म्हणाले, बाबा, तुम्ही आशीर्वाद द्यायचे, पाया पडायचे नाही. म्हाताऱ्याला आनंदाने शब्द फुटत नव्हता. राजांना तो कट्ट्यावर घेऊन गेला. राजे कट्ट्यावर बसले. मारुतीला काही बोलणे सुचत नव्हते. तो एकदम घरात गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या पाठोपाठ एक म्हातारी, रामजी पांगेऱ्यांची विधवा पत्नी आणि रामजीचा 12 वर्षांचा मुलगा हे बाहेर आले.
सारे राजांच्या पाया पडले. मारुती संकोचाने प्रथमच बोलला, धाकला शिवारात गेलाय. राजे त्या घराचा आनंद पाहून कुचंबले होते. ज्या घराचा करता मुलगा हरवला होता तेथे शोकाऐवजी दिसणारा आनंद पाहून राजांना काही सुचत नव्हते. राजे कसे बसे म्हणाले, असू दे बाबा, बसा तुम्ही. राजांनी बळेच मारुतीला जवळ बसवून घेतले. रामजीच्या उघड्या पोराला जवळ घेतले. ते पोर बुजून चटकन दूर पळाले. तो जिव्हाळा पाहून राजे गहिवरले. मारुती म्हणाला, आमचं नशीब थोर म्हणून तुझं पाय गरिबाच्या घराला लागलं. नाही बाबा, हे गरिबाचं घर नाही. छातीचा पोट करून दिलेर खानाला थोपवणाऱ्या रामजींचं हे घर. रामजीच्या नावाने म्हातारा भानावर आला. त्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले. राजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आपल्या डोळ्यातलं पाणी आवरीत राजे म्हणाले, बाबा रडू नका. नाही रडत राजा, मारुती डोळे पुशीत म्हणाला. पोरानं कुळी धन्य केली, नाहीतर गरिबाच्या घराला तुझं पाय कशाला लागलं असतं. तू आलास, घोंगड्यावर बसलास. राजा, माझं घर उद्धरून गेलं. राजे खिन्नपणे हसले. म्हणाले, बाबा आमचं कसलं कौतुक. रामजी सारख्यांच्या जीवावर राज्य करीत मागे राहणारे आम्ही. मारुती त्या बोलांनी कळवळला. नको राजा, असं बोलू नकोस. आर, तू मागं राहतोस म्हणून पोरं लढत्यात. कधी नाही तो मुलुखात सण साजरा झाला. गोरगरिबांच्या तोंडात राख पडायची ते 4 घास पडले. तू पुढं जाऊन गरिबांना काय करायचं होतं. राजांना मारुतीचा रुख कळेना. त्यांनी विचारले, आम्ही काय केलं बाबा. काय केलं नाहीस ते विचार. हे पाटील, कुलकर्णी, देसाई, जागीरदार मुलखाच्या जळवा ह्या. येईल ते पीक घेऊन जाणार आणि आम्ही रानच्या मेरुल्या हुडकत पोट भरायची. उमेदीत होतो तवाची कानी हाय. येठीसाठी एक डाव गाव बोलावलं होतं. म्या गेलोच नाही तर 3 दिवस वाड्याच्या देवडीवर 2 जण माझं अंग चापकानं फोडत होते. अजून बी मळा झालं तर अंग दुखतंय. आणि आता ते सांगाया पाहिजे होय. समोरच्या दावणीला 2 बैल बांधले होते. तिकडे बोट दाखवीत मारुती म्हणाला, ती बैल कुठली. ताज्या सरकारातनं मिळाली ती. तुझ्या सरकारातनं मिळाली ती. राज, शेतकऱ्याला जनावरं मिळाली. देणं नसलं तर पिकाला काय तोटा. 2 हिस्से घेतोस. मागितलंस तर 3 हिस्से बी आनंदानं देतील तुला. बाबा, मला खूप मिळालं. जीवाला जीव देणारी माणसं भेटली. आणखी काय मिळवायचं. तोच मारुतीचा दुसरा मुलगा रुपाजी आला. बलदंड शरीराचा, बापासारखाच ताठ असलेला रुपाजी राजांच्या पाया पडला. म्हातारा म्हणाला, हा रुपाजी रामजीच्या पाठीवरचा. राजे उठत म्हणाले, बाबा येतो आम्ही. राजांनी प्रतापरावांकडे पाहिले. त्यांनी राजांच्या पुढे थैली केली. थैली घेऊन राजांनी ती मारुती समोर धरली. बाबा, हे राहू दे, अडीअडचणीला उपयोगी होईल. मारुतीने एकदम हात मागे घेतला. म्हातारा म्हणाला, राजा, पोर गेलं म्हणून हे द्यायची काय बी गरज नाही. शिवारात शेत हाय, घर हाय. तू पाठीशी असल्यावर पैसे घेऊन करायचं काय. राजांना उत्तर सुचेना. राजे अडखळले. मग मी तुमच्यासाठी काय करू असं म्हणतासा. मारुतीने राजांच्या डोळ्याला नजर भिडवली. तो एकदम हसला. म्हणाला, एक काम करशिला. सांगा, आम्ही जरूर करू. मारुतीने रुपाजीला समोर ओढले. त्याला राजांच्या समोर आणीत मारुती म्हणाला, राजा, जसं रामजीला जवळ केलंसा तसंच ह्याला बी जवळ करा. पांगेऱ्याची कूस अजून उजाड झाली नाही. रामजीची जागा ह्यो घेईल. राजांच्या डोळ्यात अश्रू चमकले.
मारुतीचा हात प्रेमाने दाबीत राजे म्हणाले, तुमच्या आशीर्वादानं सारं होईल, पण घरात शेती भाती पाहायला हा राहू दे, ते देखील स्वराज्याचंच काम आहे. मारुती म्हणाला, हा राजा, अरे वय झालं म्हणून म्हातारा झालो काय मी? अशा 10 पोरांचं काम करायला बळ हाय अंगात अजून. रूपाला पायाजवळ जागा दे राजा. राजांना बोलवेना. राजांनी रूपाला जवळ घेतले. राजे म्हणाले, बाबा, रूपाजीची काळजी करू नका. रूपाजी माझा आहे. घराभोवती माणसं जमली होती. राजांनी मोहरांची थैली रूपाजींच्या हाती दिली. राजे म्हणाले, शिलेदार रूपाजी, ही रक्कम घरासाठी कारणी लावून घरची व्यवस्था नीट लावा आणि तुम्ही रायगडावर या. तिथं आम्ही पुढची कामगिरी सांगू. रूपाजीने राजांचे पाय शिवले. गावाच्या उतरणीपर्यंत सारे गाव राजांना पोहोचवायला आले होते. उन्हे कलली होती. मारुतीचा निरोप घेऊन राजे स्वार झाले. थोडे अंतर गेल्यानंतर राजे प्रतापरावांना म्हणाले, प्रतापराव, आज तुम्ही आम्हाला सोन्याचा दिवस दाखवला. राजे पाचाडला आले. पाचाडच्या वाड्यात अनाजी दत्तोंना पाहून राजांना आश्चर्य वाटले. पावसाळा तोंडावर आला होता. गडाची पावसाळी हवा जिजाबाईंना मानवत नसल्यामुळे जिजाबाई पाचाडला येऊन राहत. जिजाबाईंची पाचाडची व्यवस्था पुरी करण्यासाठी अनाजी दत्तो गडाखाली आले असतील या कल्पनेने राजांनी विचारले, अनाजी, मासाहेबांची व्यवस्था पाहायला गडाखाली उतरलात? जी, तेही एक होतच, पण महाडला जावं लागलं. महाडच्या दिवाकर वैद्यांना गडावर पाठवलं. तोच आपण येत असल्याची वर्दी आली. वैद्य कशासाठी? राजांनी घाबरून विचारले. युवराज शिकारीत जखमी झाले. राजांच्या जीवाचा ठाव उडाला. राजे बोलून गेले, केव्हा? कालच युवराज शिकारीला गेले होते. वाघोत्र्याचं रान उठवलं होतं. तेंडवा उठला. युवराजांनी कोणाचेही न ऐकता तलवारीनं वाघ मारायचा ठरवला. जनावर भारी होतं. युवराजांनी सरळ वाघाला अंगावर घेतलं. वाघ मेला, पण त्यात राजे जखमी झाले. फार जखमी झाले. आपल्या वैद्यराजांनी दिवाकर वैद्यांना आणायला सांगितलं. ते निघालेच. गड राखण्यासाठी युवराजांना ठेवलं. बरं, जाऊ तरी कसं दिलत? बरोबर कोण होतं? इब्राहिम होता, येसाजी होता, सोबत रूपाजी भोसलेही होते. आणि मला नावं नकोत. राजे तसेच वाड्याबाहेर पडले आणि स्वार झाले. मागून शिबंदी येते की नाही याचा विचार न करता राजे स्वार झाले. पाठोपाठ प्रतापराव धावले. महादरवाजाच्या नौबतीने राजे गडावर येत असल्याचे जाहीर केले. राजे गड माथ्यावर आले. हत्ती टाक्याला वळसा घालून रस्त्याने न जाता राजांनी आपले घोडे गंगासागराकडे वळवले. पालखी दरवाजाशी जाऊन राजे घामेजलेल्या घोड्यावरून पायउतार झाले. पहारेकऱ्यांचे मुजरे घेत राजे पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढून गेले. अवचित मागच्या दरवाजाने राजे आलेले पाहून सारे चकित झाले होते. जामदार खाण्याच्या चौकातून राजे सरळ जात होते. राजे संभाजीराजांच्या महाली गेले. संभाजीराजे पलंगावर झोपले होते. शेजारी वैद्य उभे होते. येसाजी, रूपाजी भोसले तेथे हजर होते. जिजाबाई युवराजांच्या उशाला उभ्या होत्या. राजे महालात जाताच वैद्य मागे सरले. राजांनी वैद्यांना विचारले, वैद्यराज, युवराज कसे आहेत? काळजीचं कारण नाही. एक खांद्यावरची जखम जरा खोल आहे. 8 दिवसात युवराज हिंडू फिरू लागतील. राजांनी घाम टिपला. त्यांची नजर संभाजीवर गेली. संभाजी राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. ते हास्य पाहून राजांचा संताप उफाळला. ते गरजले, कुणाला विचारून तुम्ही शिकारीला गेला होता? वय काय तुमचं? आणि तुम्ही वाघावर चालून गेलात?
राजांची नजर येसाजीकडे वळली. येसाजी, तुम्ही इब्राहिम खान असता राजांना पुढं जाऊ दिलं? संभाजीराजे, आमच्या प्रश्नांची उत्तरं हवीत आम्हाला. संभाजीराजांचा चेहरा घाबरा बनला. त्यांनी मासाहेबांच्याकडे पाहिलं. जिजाबाई राजांना म्हणाल्या, राजे, तुम्ही आपल्या महालात जा. त्या अनपेक्षित उद्गारांनी राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजे म्हणाले, पण मासाहेब. काही न बोलता, राजे, तुम्ही आपल्या महाली जा. राजे त्या शब्दांनी सुन्न झाले. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि त्याच संतापात राजे महालाबाहेर गेले. राजे आपल्या महाली गेले. जिरेटोप पलंगावर ठेवून राजे खिडकीपाशी उभे होते. राजांना गंगासागराचे मनोरे दिसत होते. मनोऱ्यात सोयराबाई राजारामांना घेऊन उभ्या होत्या. ते पाहून राजांचे मन प्रसन्न झाले नाही. पावलांच्या आवाजाने राजांनी मागे वळून पाहिले. जिजाबाई महालात येत होत्या. जिजाबाई जवळ आल्या. त्या म्हणाल्या, राजे, रागावला? नाही मासाहेब. राजे, शंभूबाळ जखमी. अशावेळी त्यांना बोलणं बरं नव्हतं. ती का आम्हाला हौस होती? मासाहेब, काही वेळा आम्ही तुम्हाला समजूच शकत नाही. का? मी काय केलं? मासाहेब, आठवतं? एकदा आम्ही थोरल्या महाराज साहेबांनी दिलेल्या बंदुकीनं वाघाची शिकार केली होती. खाली बसून शिकार केली एवढाच गुन्हा. पण त्यासाठी तुम्ही आम्हाला बोल लावलात. आम्ही जेवलो नाही तरी त्याची कदर केली नाहीत. ज्या कडक शिस्तीत आम्हाला वाढवलं ती शिस्त शंभूबाळांना मात्र नाही. उलट त्यांचे लाड भरपूर. लाडांना सोकावलेल्या बाळराजांना भावी जीवन फार कठीण जाईल. मासाहेब, त्याची भीती वाटते. असं का वागतात तेच कळत नाही. जिजाबाईंची नजर एकदम व्यथित झाली. त्या म्हणाल्या, शिवबा, तुमची चूक होते आहे. हा प्रश्न आम्ही सईला विचारला असता. तुम्हाला आई आहे, त्यांना नाही. संभाजीराजे 8 दिवसात हिंडू फिरू लागले. राजे केव्हा तरी संभाजीराजांच्या महाली जात, चौकशी करत, पण त्यात तुटकपणा असे. संभाजीराजांना ते जाणवे. संभाजीराजांच्या आजारामुळे जिजाबाईंचेही वास्तव्य गडावरच होते. राजे रायगडाच्या इमारतीवर देखरेख करीत होते. निरनिराळ्या गडांच्या डागडुजी करून घेण्याच्या आज्ञा रायगडावरून सुटत होत्या. ते सारे करीत असता राजांच्या मनात अनेक बेत उभे राहत होते. राजे सकाळच्या वेळी आपल्या महालात बसले होते. शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. सोयराबाई ही बाळ राजारामांसहित महाली आल्या. त्यांना पाहून राजे म्हणाले, आजचा दिवस फार चांगला दिसतो. राजांनी राजारामाला उचलून मांडीवर घेतले. आणि सोयराबाईंना विचारले, मासाहेब कुठं आहेत? पूजा करत आहेत. राजांनी एक निश्वास सोडला. ते म्हणाले, आम्ही आग्र्याहून सुटलो, पण मासाहेब गुंतल्या. त्या गुंतल्याच. त्यांची सुटका होईल असं दिसत नाही. दोघी राण्या राजांच्या बोलांनी आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होत्या. राजे हसले. आम्ही औरंगजेबाकडे गेलो. मासाहेबांनी अनेक व्रत उपवास सुरू केले. आम्ही आलो, पण धरलेलं सुटलं नाही. आठवड्यातून 3 दिवस तरी निर्जळी उपवास असतो. वाढलेली पूजा अर्चा हीच मासाहेब पुऱ्या गुंतल्या गेल्या. राजांची नजर दाराकडे गेली. दारात संभाजीराजे उभे होते. 15 वर्षांचे संभाजीराजे मानेवर पडलेले, मागे परतविलेले काळेभोर केस, विशाल तेजस्वी नेत्र, कर्पूर गौर रंग, भरदार तणावलेली छाती. राजे युवराजांचे रूप न्याहाळीत होते. राजे म्हणाले, हे मासाहेबांचं नव आराध्य दैवत.
यांना कोणी काही बोलू धजत नाही. संभाजीराजे त्या वाक्याने बिचकले. ते राजांच्या जवळ आले. त्यांनी गुडघे टेकून राजांच्या पायांवर मस्तक ठेवले. राजारामाला बाजूला ठेवून राजांनी संभाजीराजांना उठवले. संभाजीराजांच्या ओल्या केसांना राजांच्या हाताचा स्पर्श झाला. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. वैद्यांनी आंघोळीला परवानगी दिली वाटतं. जी. पुतळाबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, फार दिवसांमागची गोष्ट आहे. बाळराजे लहान होते. राजगडावर असेच ओले केस घेऊन संभाजीराजे आले होते मोती मागायला. संभाजीराजांच्याकडे पाहत राजांनी विचारले, तुमचा मोती कुठं आहे? पाचाडच्या पागेत, संभाजी उत्तरले. राजाराम एकदम म्हणाले, आबासाहेब, आम्हाला पण मोती पाहिजे. राजांनी मान वळवून राजारामांकडे पाहिले. गाल फुगून राजाराम बसले होते. ते रूप पाहून साऱ्यांना हसू फुटले. बाळराजांच्या नाकावर बोट ठेवून राजे म्हणाले, मोती आमच्या जवळ आहे कुठं? आणि आता तुम्हाला मोती मागायचाच झाला तर तुमच्या दादा महाराजांच्याकडे मागा. बाळराजांनी संभाजीराजांच्याकडे पाहिले. संभाजीराजांनी राजारामाला उचलून घेतले. राजाराम संभाजीराजांच्या मानेला बिलगले. राजांनी संभाजीराजांना विचारले, राजे, जखम बरी झाली? आता पुन्हा शिकारीचा बेत केव्हा? संभाजीराजांनी राजारामांना खाली ठेवले आणि राजांचे पाय शिवले. ते म्हणाले, आबासाहेब, आम्ही पुन्हा असं वागणार नाही. राजांनी संभाजीराजांना जवळ घेतले. ते म्हणाले, राजे, आम्ही रागावलो म्हणून वाईट वाटतं? ती का आम्हाला हौस आहे? राज्याचा हा वाढता पसारा, आमच्या मनात अनेक मनसुबे. ती जबाबदारी तुमची. तुमचं स्वप्न तुम्ही साकार करायचं. तुम्हीच असं अविवेकी धाडस करू लागलात, साध्या खेळात जीव गुंतवू लागलात तर कसं होणार? राजे एकदम गंभीर झाले. संभाजीवर नजर रोखीत ते म्हणाले, राजे, शिकार करू नका असं आम्ही म्हणत नाही, पण सांगतो ते ऐकाल? संभाजीराजांची नजर राजांच्या नजरेला भिडली. क्षणभर त्या नजरेनं तेज मंदावल्याचा भास संभाजीराजांना झाला. राजे म्हणाले, अशी शिकार करायचं मनात आलं तर आम्हाला घेतल्याखेरीज जाऊ नका. कोणतंही आमचं काम आम्ही बाजूला ठेवून तुमच्याबरोबर. आबासाहेब, राजांनी संभाजीराजांना मिठीत घेतले. महालात सोयराबाई पुतळाबाई आहेत याचेही भान राजांना राहिले नाही. डोळे मिटून ते संभाजीराजांच्या पाठीवरून हात फिरवित होते, पुटपुटत होते. आम्ही शब्दात गुंतलोय राजे. तो शब्द मोडला तर आम्ही जगणार नाही. राजे भानावर आले. त्यांची नजर दोघी राण्यांवर गेली. गडबडीने आपले अश्रू पुसून ते म्हणाले, राजे, फडात अनाजी असतील त्यांना सांगा आम्ही फडात येत आहोत. आणि हो, पहा, मासाहेब आज पाचाडला जाण्यासाठी गडाखाली उतरणार आहेत. तुम्ही त्यांच्या बरोबर जा. जी. म्हणून संभाजीराजांनी पटकन बाळराजांना उचलले आणि ते महालाबाहेर गेले. राजे म्हणाले, भारी प्रेमळ पोर आहे. राम लक्ष्मणांची ही जोडी आमचे सारे मनोरथ सिद्धीला नेईल.